नाणे फेकायला गेलेला आहे आणि पाहूया नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तर गाण्याच्या बाजूने या दोन संघांसाठी म्हणजे दोन्ही संघाचे जे संघ व्यवस्थापक असतील प्रशिक्षक असतील त्यांनी सुद्धा फक्त एक वाजवले. अंतिम सामन्याकरता सर्व प्रेक्षकांनी विनंती करतो जोरदार टाळ्या देण्याचा. पहिल्या चढाईची या ठिकाणी प्रारंभ होतोय. पहिली चढाई रोशन या ठिकाणी करतोय. अप्रतिम अशा प्रकारची त्याच्याकडून चढाई होणार. महाअंतिम सामना महामुकाबला आहे. कोकण सह्याद्री मित्र मंडळ कोकण पंचर विनंती आहे. पहिली या ठिकाणी केली जाते ती म्हणजेच गाडी संघाकडून गाडी संघाच्या या चढाईपटूला मात्र रोखण्याकरिता अतिशय चांगला प्रयत्न केला गेला परंतु गाडी संघाच्या या रोशन कडून या ठिकाणी बोनस टिपण्याचा प्रयत्न केलाय. बोनस तो पार करतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु तो निरंकशा प्रकारची पहिल्या डावातली पहिली चढाई पाहिलं तर 6 क्रमांक 6च्या मधून चढाई येणार डीजे थोडा आवाज आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया. पहिली चढाई येणार आहे तुला एक युवा टॅलेंटच्या मध्ये सोहमच्या मधून चढाई आहे मित्रांनो. अनेक वर्ष आपण त्याला एक युवा टॅलेंटच्या मधून चढाई पाहतोय. सोहमच्या मधून पहिली चढाई संपन्न केली जाते. नो डाऊट अंतिम सामना ही देखील एमडी चढाई दिली तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. मंदार जाधव ज्याने पहा मंदारने आपल्या या खेळाच्या जोरावरती आपल्या चिपळूण तालुक्यात आपलं नाव केलं अशा प्रकारचा मंदार या ठिकाणी हे गुणांचं दार उघडणार का कारण गुणांचं दार उघडावं लागणार आहे खातं उघडावं लागणार आहे त्याकरिता मंदार मात्र मैदानात ही या डावातली दुसरी चढाई करतोय परंतु तो पहा बरोबर उजव्या कोपऱ्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता. निरंक पद्धतीने परततोय कारण समोरचा संघ स्वतःचा बचाव करतोय. चढाई करता पाहिलं तर जर्सी क्रमांक 1च्या मधून चढाई पवारच्या मधून चढाई असणार आहे. जर्सी क्रमांक 1 ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 1 नंबर खेळ केला होता. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण त्याला पाहिलं तर एका चढाईमध्ये ज्याने 7 गुणाची कमाई केली तर तो चढाईमध्ये चढाई करताय. पवारच्या माध्यमातून चढाई एक युवा टॅलेंट आहे. पाहिलं तर सुरेख चढाई दिली जाते ही देखील एमडी चढाई दिली जाईल. दोन्ही संघ पाहिलं तर चिपळूण तालुक्यातील दादा संघाच्या आपल्या सामन्यामध्ये सामना पाहतोय ही देखील एमडी थर्ड रेड टू ऑन डायची चढाई आहे. मंदार पाहूया काय करतो ते 30 सेकंदाचा कालावधी आहे. गुण प्राप्त करणं त्याच्याकरिता अनिवार्य आहे. आता मात्र डाव्या कोपऱ्यातून तो या ठिकाणी चढाई करतो मात्र पहा उजव्या छातीमध्ये ते चांगल्या प्रकारे पकडले गेले. अप्रतिम अशा प्रकारची पकड कारकीर्द अशा प्रकारची पकड होते. एक गुण मात्र घेतला जातो ते म्हणजेच काळेश्वरी कंडसच्या संघाकडून अटॅची चढाई मित्रांनो मंदारला एक गुणाची पर्सन मंदारला चकडलं तर गुन्हा दर्शक क्रमांक 1 नंबर खेळ करावा लागेल. पवारच्या माध्यमातून चढाई आहे. काय घडणार आहे काय बिघडेल याची देखील नोंद केली. मोठी स्पर्धा नो डाऊट केदारनाथ गाणी या संघाच्या खात्यामध्ये दोन्ही संघाच्या खात्यामध्ये सर एक टॅकल गुण दिला जातोय. जरूर यहाँ पर देखेंगे तो शुरुआत अच्छी हुई है. अब रोशन की जिम्मेदारी है जो यहाँ पर पहली रेड इनकी देखेंगे तो एम्प्टी रेड थी और इसके बाद इनके ऊपर भरोसा जताते हुए इन्होंने देखेंगे तो लेफ्ट कॉर्नर में हमला किया है. हमला करके वापस आते हुए अंपायर देखेंगे 1-2 एंड पॉइंट गोज टू केदारनाथ गाने. केदारनाथ गाने के पीछे कौन है? विजय गजमल है. पुन्हा पाहिलं तर सोहमच्या बाजूतून चढाई येणार आहे. आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया. सोहमच्या बाजूतून चढाई दिली जाते. सोहमला मात्र एक सुरेख टॅकल दिला जातोय. चांगला कमबॅक पाहिला चांगला खेळ पाहिला. फर्स्ट हाफ मध्ये आपण पहिल्या सेमीच्या सामन्यामध्ये पाहिला होता चांगला खेळ. पुन्हा एकदा मंदार जरूर यहाँ पर देखेंगे दोनों कोच यहाँ पर अच्छी कोशिश करते. मंदार जाधव इस बार मंदार जाधव ओहो इनको टैकल होता हुआ सुपर टैकल है. खलबस्ते की तरफ से अब सुपर टैकल होता हुआ. पहले हाफ में इस तरह से यहाँ पर कमाल करना ये आसान नहीं है. तालियां तो बजनी चाहिए कलबस्ते के लिए. तर चांगला कमबॅक पाहिला आपल्या संघाकरता. सुपर टॅकल नंतर गुणसंख्या 4-3. पुन्हा एकदा एक जर्सी क्रमांक 1 पवारच्या माध्यमातून चढाई एक युवा टॅलेंट आहे. युवा टॅलेंटच्या माध्यमातून पाहिला सर पहिल्या दिवशी आपण एका पाहिलं तर एका चढाईमध्ये ज्याने 7 गुण प्राप्त केले. एक सांगील टॅकल पाहिली सर या सामन्यामध्ये केदारनाथ गाणी या संघाकडून. जरूर यहाँ पर देखेंगे तो बीच वाला कॉर्नर है जो राइट. दोन्ही संघाच्या मागे एकच प्रशिक्षक राहील याची नोंद घ्यायची आहे. जरूर यहाँ पर मंदार रेड करते हुए अब यहाँ पर 3 खिलाड़ी अंदर है. सुपर टैकल होना है. एक बार सुपर टैकल किया है दूसरी बार सुपर टैकल करने का मौका जरूर है लेकिन 3 नंबर के ये खिलाड़ी इस कोने से उस कोने तक जाते हुए लेकिन खाली हाथ वापस आने के लिए तैयार है. पहले हाफ में देखेंगे तो 3-5 वाला मुकाबला है. 3 अंक कलबस्ते के पास है और 5 अंक देखेंगे तो यहाँ पर गाने के पास है. गाने के 3 नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर यहाँ पर टाइम पास करते हुए मिड लाइन क्रॉस किया है वापस आते हुए एम्प्टी रेड. पुन्हा पाहिलं तर जर्सी क्रमांक 10च्या मधून चढाई दिली जाईल. जर्सी क्रमांक 10 थोडासा कमबॅक केला जाईल. गुणसंख्या पाहिली तर 3-5
2 गुणाची पडत असणार आहे. आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया. सुरेख चढाई ही दिली जाते, ही देखील पाहिली ना तर एफडी चढाई दिली जाईल. मित्रांनो पाहिलं तर आक्रमक चढाई युवराजच्या माध्यमातून चढाई असणार आहे. युवराजच्या माध्यमातून चढाई सुपर टॅकल ऑन असताना पुन्हा एकदा पाहिलं जरूर यहाँ पर युवराज यहाँ पर ये रेड करते हुए इस बार यहाँ पर बनाया शिकारिया नहीं, अंपायर की विजर बजेगी और बाद में पता चलेगा विजर बची हुई और यहाँ पर 1 अंक के साथ विराज वापस आते हुए. पुन्हा पाहिलं तर जर्सी क्रमांक 10च्या माध्यमातून दुसरी चढाई दिली जाईल. कारण का मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. पाहिलं तर शेवटच्या मिनिटामध्ये आपण जाणार आहोत कुठला संघ काय बिघडेल काय घडणार याची देखील नोट दिली जाईल. सुरेख चढाई दिली जाते ही देखील पाहिली तर एफडी चढाई दिली जाईल. तर गुणाचं पडतं पाहिलं तर 6-3 चालवतले 3 गुणाची पडतं मंथार जाधवच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. मंदार जाधव पिछले बार देखेंगे तो इनको सुपर टैकल किया गया था, अभी भी सुपर टैकल ऑन है. 2 खिलाड़ी है, पिछले बार 3 खिलाड़ी थे, अब 3 नंबर के ये रेडर यहाँ पर रेड करते हुए लेफ्ट कॉर्नर में अंदर गए, लेकिन इस बार एडवांस टैकल करने का प्रयास करते हुए, लेकिन मंदार ने क्या किया है, इसको बाहर भेजा है और यहाँ 4 अंक जरूर मिलेंगे. 2 के साथ 2 यानी 2 के ऊपर 2 फ्री है, लोन होता हुआ और ये 4 अंक मिलते हुए 10-3 थर्ड रेड डू और डाई करे. डू अटॅच चढाई सोहमच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल. रप्पा बुलेट ट्रक चालवावं लागेल. तर गुणाचं पडतं पाहिलं तर 10-3 चालवतले सामना सोहमच्या माध्यमातून आरपणवडे एक सामिक टॅकल काय करते किती मोठे टिपले जातात. अतिशय सुरेख टॅकल दिला तो. टॅकलचा गुण पंचायतीशी जाऊया. अतिशय सुरेख टॅकल आहे. सोहमला मात्र जखडलं जात आहे. चांगला हँड ब्रेक टाकला जातोय सर. आप देखेंगे ना तो यहाँ पर बाल बचे हैं. इस बार यहाँ पर रेडर क्रॉस करते तो जरूर यहाँ पर मिड लाइन को क्रॉस करने के बाद अब तो अलग नजराना देखने को मिल सकता था. आखिरी वक्त तो इन्होंने पूरी तरह से इस रेडर को दबोच किया था. अब रोशन यहाँ पर रेड करते हुए रोशनची ही चढाई असणार आहे. ज्या चढाईत मात्र त्याला अत्यंत शांत संयमाने चढाई करावी लागणार आहे. कारण कबड्डीमध्ये या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक असतात. शांत संयम आणि दम टिकून त्यानंतर अंतिम क्षणाला आपल्याला या ठिकाणी आक्रमण करावं लागतं आणि आक्रमण करणं ही एक कबड्डीतली एक वेगळ्या प्रकारची कौशल्याची भूमिका असते. इथे मात्र टाइम आउट घेतलं केदारनाथ राणे. पुन्हा पाहिलं तर जर्सी क्रमांक 1 पवारच्या माध्यमातून चढाई येणारे ज्याने पहिल्या दिवशी आक्रमक खेळ केला तोच पवार. एक युवा टॅलेंट मध्ये कम आणि बॅक करणे गरजेचं असताना चढाई दिली जाईल. काय करणार आहे काय बिघडेल याची देखील नोंद घेतली जाईल. सुरेख चढाई लेफ्ट अँड राईट मध्ये करतोय. निश्चितच पाहिलं तर गुणाची कमाई करावं लागेल. 3-11 अजूनही पाहिलं तर 8 गुणाची पडताना चढाई दिली जाते. ही देखील एफडी चढाई असणार आहे. मंजिल पाने के लिए उम्मीद कभी मत खोजिए क्योंकि सूरज डूबने के बाद दोबारा सवेरा होता है. तो इस तरह से यहाँ पर जरूरी है. अब कलबस्ते के लिए यहाँ पर देखेंगे ना तो कलबस्ते की टीम थोड़ी पीछे है, लेकिन इस बार जलवा दिखाया है गाने की टीम ने. वही गाने का ये रेडर यहाँ पर रेड करते हुए जिनके द्वारा यहाँ पर ये रेड खत्म करने का जरूर इनका इरादा है. 5 नंबर वाले खिलाड़ी है, खाली हाथ वापस जाने के लिए तैयार है और ये खाली हाथ रेड. पुन्हा पाहिलं तर जर्सी क्रमांक 1 पवारच्या माध्यमातून नितांतराचे क्रॉस केले जाते. डू अटॅचचं निमंत्रण असणार आहे. नो डाऊट जरूर या ठिकाणी मात्र थर्ड रेड डू ऑर डायची चढाई आहे. 3 नंबरची गतीला मंदार या ठिकाणी डू ऑर डायचा स्पेशलिस्ट गाणे संघाचा या ठिकाणी ही चढाई करतोय. आता मात्र या ठिकाणी गाणे संघाच्या पाठीमागे विजय गजमल आणि प्रीतम सुतार हे देखील आपण पाहतोय. प्रीतम जाधव देखील आहेत, परंतु मंदारला या ठिकाणी रोखले गेले. एक जबरदस्त थर्ड रेड. आता मात्र थर्ड राईड चर्चेत सोहमच्या माध्यमातून चढाई येणार आहे. गेल्या 3 चढाईमध्ये आक्रमक खेळ पाहिला तो सोहम चढाई करता. लेफ्ट हँड राईट मध्ये डू अटॅची चढाई असणार आहे. आक्रमक खेळ करावं लागेल, लिफ्ट करावं लागेल. अजून एकदा चांगले टॅकल पाहिजे. राईट कॉर्नरच्या माध्यमातून चांगला आपण टॅकल पाहिला. सुरेख ऋतिकच्या माध्यमातून चांगला टॅकल. सुरेख चढाई नंतर पुन्हा एकदा पाहिलं तर किशोर साळवी मात्र या ठिकाणी कळबस्तेच्या पाठीमागे प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावताना एक चांगली अशा प्रकारची आपण ही लढत पाहतोय. अंतिम लढत आहे आणि महामुकाबला आहे. 14-4-12 अशा प्रकारचे हे गुणफलक आहेत. इथे मात्र बघायचंय काय घडत येतं. एक चांगल्या प्रकारची लढत आणि चांगल्या प्रकारचा सामना देखील पाहतोय. इथे मात्र या पवारला वार करावे लागतील. पुन्हा एकदा पाहिलं तर निश्चितच कमबॅक करावं लागेल. पवारच्या माध्यमातून कम आणि बॅक दिलं जातं का पाहूया. गुणसंख्या पाहिली तर 12-4-8 गुणाची पडत चढाई करताय. आक्रमक खेळ करावं लागेल. रंपम बुलेट ट्रेन चालवावं लागणार आहे. सुरेख चढाई दिली जाते. या चढाईला मात्र ढकललं जाते. एक सांघिक टॅकल ऋतिकच्या माध्यमातून दुसरा टॅकल पाहिला सर. अप्रतिम टॅकल होता या सामन्यामध्ये.
ऋतिक गजमान एक चांगल्या प्रकारचा टाकल करतोय, त्यानंतर मात्र मजबूत बांध्याचा हा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय. केदारनाथ गाडी संघाचा एक हुकमी चढाईपटू म्हणून ज्याच्या पाठीवरती स्टिकर आहे अशा प्रकारचा हा चढाईपटू बरोबर स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात पुन्हा उजव्या कोपऱ्यात जातोय आणि तदनंतर पहा अत्यंत शांत संयमाने तो या ठिकाणी ही चढाई करतोय. कारण त्याला माहित आहे की पहिला डाबा आहे आणि पहिल्या डाबातली ही महत्वाची चढाई असणार आहे. आपल्या खात्यात एकूण 13 गुणांची या ठिकाणी कमाई आहे, तर प्रतिस्पर्धेच्या एकूण 4 गुणांची कमाई आहे. या सगळ्यांची तो समीकरण बांधतोय. टाइम आउट होतो. पुन्हा एकदा पाहिलं तर जसे क्रमांक 10च्या बाजूतून चढाई असणार आहे मंदार जादव. इस बार भी यहाँ पर कुछ अलग करने के लिए मैदान के अंदर जाते हुए ये थर्ड रेड है. पिछली बार इनको थर्ड रेड पर रोका गया था और वही उसी कॉर्नर में देखेंगे इनको रोक लिया है. थर्ड रेड को पूरी तरह से दबोचते हुए दूसरी बार यहाँ पर ये कमाल करते हुए कलमस्ते की टीम है जिन्होंने यहाँ पर इस मंदार को रोक लिया. पुन्हा पाहिलं तर सोहमच्या बाजूतून चढाई आहे. सेकंड चढाई असणार आहे. पाहिलं तर आक्रमक चढाई ज्याने सोहम दिली होती. आक्रमक खेळ देखील करावं लागेल. 5-13 थोडासा कमबॅक आहे. चांगला कमबॅक पाहिला. अजूनही पाहिलं तर 8 गुणाची प्रयत्न कप आणि बॅक केलं गरजेचं असणार आहे. सुरेख चढाई दिली जाते. नो डाऊट एका गुणाची थोडासा कमबॅक आहे, परंतु सर चांगला कमबॅक पाहिला. ओहो, यहाँ पर ये पहला हाफ भी खत्म होता हुआ 6-13 वाला हम मुकाबला देख रहे हैं. ये फाइनल का मुकाबला है, महामुकाबला है. कलमस्ते के हाफ शुरू होता हुआ तालियां. कलमस्ते के रेड है और पहला रेड है. ये 13 वाला मुकाबला. थँक्यू. पुन्हा एकदा सम्राट झालं तर सेकंड पहिली चढाई सोहमच्या बाजूतून दिली जाईल. कमबॅक करावं लागेल. रंपप्पा बुलेट ट्रेन चालवावं लागेल. गुणाचं पडतं पाहिलं तर 13-6 कप आणि बॅक केलं जातं. रंपप्पा बुलेट ट्रेन चालवणं गरजेचं आहे. सुरेख चढाई आहे ही देखील पाहिली ना तर एमटी चढाई दिली जाईल निश्चितच. जरूर यहाँ पर ये दूसरे हाफ की शुरुआत होती हुई यहाँ से कमबैक करने की जरूरत है. ये 5 नंबर वाले हट्टे कट्टे खिलाड़ी है, ये रेड करने के लिए तैयार है. इनका रेड शुरू होता हुआ इन्होंने टच लाइन को क्रॉस किया है. पुन्हा एकदा पाहिलं तर जरूर यहाँ पर देखेंगे तो यहाँ ये रेड करते हुए इसके सामने देखेंगे तो कलमस्ते की पूरी झुंड यहाँ पर तैयार होती हुई सुरक्षा पंक्तियां है इस यहाँ पर रेडर को रोकने के लिए. ये 13-6 वाला मुकाबला है. पुन्हा पाहिलं तर आर्यन पवारच्या बाजूतून कम आणि बॅक करणं गरजेचं असणार आहे. पुन्हा पाहिलं तर अजून या सामन्यामध्ये सेकंडमध्ये पहिली चढाई संपल्यानंतर दुसरी चढाई हुकमी एक्का नो डाऊट बोनसचा बादशाह त्याला समजलं जातं. एक युवा टॅलेंट आर्यन पवारच्या माध्यमातून चढाई दिली जाते आहे. गुणाचा काय पाहिली तर 6-13 लेफ्ट हँड राईट मध्ये खेळतोय. आर्यनच्या माध्यमातून चढाई असणार आहे. निश्चितच पाहिजे ना ही देखील एक चढाई दिली जाते आहे. पवार यहाँ पर खाली हाथ वापस जाने के बाद अब यहाँ पर पलटवार करने की जरूरत है कलमस्ते की टीम के लिए. लेकिन विराज यहाँ पर रेड करते हुए पिछले बार इन्होंने ये एम्प्टी रेड की थी, लेकिन इस बार बोनस लगाने की कोशिश करते हुए अंदर तक गए थे. इन्होंने अपने पैरों का इस्तेमाल किया था. ऐसा कहा जाता है कि मोबाइल में नेटवर्क और कबड्डी में फुटवर्क जरूरी है. ये फुटवर्क करने का प्रयास अब विराज की तरफ से होता है. बार बार कर रहे हैं. इस बार देखेंगे सफल होते हैं या खाली हाथ वापस जाते हैं. जरूर यहाँ पर अंपायर दोनों एक दूसरों की तरफ देखते हुए लेकिन खाली हाथ वापस जाते हुए. पुन्हा पाहिलं तर दूध काढण्याची चढाई असणार आहे. आर्यनच्या बाजूतून चढाई दिली जाणार आहे. पाहिलं तर सुरेख चढाई दिली जाईल. पाहिलं तर दूध काढण्याची चढाई आहे. कमबॅक पलटवार द्यावी लागेल. सुरेख चढाई अतिशय सुरेख चढाई होती सर. पाहिलं ना आर्यनच्या बाजूतून चांगला कमबॅक शूट करत गेलं गुणसंख्या. इस बार यहाँ पर ये थर्ड रेड है. विराज का थर्ड रेड है. अब पलटवार करने का मौका मिलता हुआ अब पवार ने देखेंगे तो इनके ऊपर पलटवार किया. विराज यहाँ पर अब बोनस लगाकर अंदर खेलने की कोशिश करते हैं, दबोच लिया है. अब यहाँ देखेंगे यहाँ पर क्या होता है. अंपायर देखेंगे दोनों अंपायर का डिसीजन फाइनल डिसीजन. अंपायर के साथ बहस करने की जरूरत नहीं है और कलमस्ते के पीछे होता है. अब कलमस्ते की पहिल्यांदा आर्यन पवारच्या बाजूतून सुरेख चढाई. पुन्हा आर्यन पवारच्या बाजूतून चढाई असणार आहे. सुपर टॅकल अनथा चढाई करताय. कम आणि बॅक केलं तर आर्यनच्या बाजूतून पुन्हा आर्यन सुरेख चढाई. सुपर टॅकल अनथा काय घडणार आहे. काय बिघडेल. सुरेख चढाई एक युवा टॅलेंटच्या बाजूतून काय घडतंय. सुपर टॅकल आल्यावर दिला जातोय. काय घडतंय
ऐसा कहा जाता है बिना लक्ष्य की दौड़ गति है और लक्ष्य के साथ वाली दौड़ नमस्ते की टीम ने इनके लिए तो जोरदार तालियां होनी चाहिए। अब रेड की जिम्मेदारी है मंदार के कंधों पर। पिछले हाफ में देखेंगे तो इन्हें रोक लिया था, अब इस बार 7 खिलाड़ी अंदर है। अब देखेंगे बोनस ऑन है और यहाँ पर धीमी शुरुआत करते हुए इस बार यहाँ पर देखेंगे शिकार करने की कोशिश, लेकिन खुद को बचाते हुए ये रेड देखेंगे तो बहुत ही अहम रेड है और इसी रेड पे देखेंगे हैंड टच करने का प्रयास करते हुए। अब 15-14 वाला मुकाबला है। पाहिलं तर 14-15 चौथा आणि विजयचा 4था मात्र केला जातो। सहूमच्या मधून चढायचं जरूर यहाँ पर ये कमबैक करने की जरूरत है। ये 6 नंबर के खिलाड़ी है जो अंदर जरूर गए। अतिशय सुरेख चढायचं सहूमच्या मधून चढाई दिली गेली, ज्याने सेकंड मध्ये चांगला कमबॅक पाहिला। आर्यन पवारच्या मधून चांगला खेळ पाहिला। 14-15 गुणफलक पाहतो ही देखील टीम चढे। पुन्हा एकदा यही रोशन है, पहले हाफ में इन्होंने अच्छा काम किया था जब ये बाहर गए, इसके बाद पलटवार किया था कलबस्ते ने। इनको शिकार बनाने की जरूरी है क्योंकि ऐसा कहा जाता है कि पुराने जमाने में हमें जीत के लिए तलवार चाहिए थी, लेकिन इस बार अब हमें क्या चाहिए? अब यहाँ सामने वाले की जो गलतियां है, गलतियों को निशाना करेंगे तो जरूर आप यहाँ से जीत सकते हैं। यही कोशिश अब कलबस्ते की तरफ से बार बार यहाँ पर रोशन खाली हाथ वापस जाते हुए। पुन्हा पाहिलं तर रोशनच्या मधून चढाई संपन्न झाल्यानंतर सहूमच्या मधून चढाई आहे, ज्याने पैसा मध्ये चांगला खेळ पाहिला। सहूम करता एक युवा टॅलेंट आहे, सहूमच्या मधून कम आणि बॅक करणं गरजेचं आहे। चांगला खेळ दिला जातो सहूमच्या मधून। आर्यन पवारच्या मधून सुंदर डुपल हिट चढाई पाहिल्या। रप्पा बुलेट चावली आर्यनने, ही देखील सहूमच्या मधून एकटी चढाई दिली जाते। इन्होंने अच्छी कोशिश की थी, अंदर तक जरूर गए थे, बोनस लगाने की कोशिश। थर्ड रेड डू और डाई का रेड है। रोशन यहाँ पर देखेंगे क्या कहते हैं। कुछ लोग कठिन समय में निकलते, कुछ लोग बिखरते, लेकिन रोशन को यहाँ से निकलने की जरूरत है। वही रोशन अब रेड करते हुए आखिरी 5 मिनट का खेल बनाए शिकार। बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ यहाँ पर 15-15 वाला मुकाबला है। तालियां होनी चाहिए, बराबर वाला मुकाबला। मला वाटतं सह्याद्री कोकण मित्र मंडळाचं हे पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षात अशा प्रकारचा अंतिम सामना होणं ही एक अत्यंत भाग्यवान गोष्ट आहे। मैदानात मात्र चांगल्या प्रकारचा सामना आहे। या ठिकाणी खोलवर जातोय, निश्चित पाहायचंय पंचांकडून थम्सअप होतो का, आणि थम्सअप झाला तर निश्चितच टाळे असतील त्या कळबस्ते करतात। तर चांगला कमबॅक पाहिला आपण आर्यनच्या मधून। पुन्हा एकदा युवराजच्या मधून चढाई घेणार आहे, चांगला खेळ दिला जातो, चांगला कमबॅक असणार आहे। कुणाचं पाहिली तर 16-15 सुरेख चढाई दिली जाईल। गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच युवराजच्या माध्यमातून विराज खेळ करणं गरजेचं असणार आहे। आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया। सामना संपला, शेवटची 4 मिनिटाचा कालावधी असणार आहे। निश्चितच काय घडतंय आणि काय बिघडतंय याची देखील नोंद घेतली जाईल। मोठा सामना या चषकावरती नाव कोरण्याकरता दोन्ही संघ दाखल असणार आहे। ही देखील एक चढाई। अब रेड की जिम्मेदारी देखेंगे क्योंकि कलबस्ते के कंधों पर है। 16-15 वाला मुकाबला है। सोहम इन्होंने बहुत ही अच्छा काम किया है, दूसरे हाफ में बहुत ही अच्छी तरह से विपक्ष ने टीम के ऊपर हमला किया है। अब वही खिलाड़ी अब मैदान के अंदर टाइम पास कर रहे हैं। मैं कोई टीम का नहीं नाम ले रहा हूँ, ये टाइम पास करते हुए ये समय बिता रहे, क्योंकि इन्हें मालूम है मेरे पक्ष में ज्यादा पॉइंट है, 1 अंक की बढ़त है। वही कोशिश बरकरार रखने की मैदान के अंदर ये सोहम करते हुए। खाली हाथ वापस आने के बाद ये टाइम आउट के बीच हम 23 वर्षानंतर एकत्रित आल्यानंतर एक उत्तम प्रकारचं काम या मैदानात आपण होताना आपण पाहतोय। परंतु मंदार या ठिकाणी ही चढाई करतोय। खरंच सह्याद्री कोकण मित्र मंडळ चिपळूण याचं कौतुक करावं लागेल, कारण वेगवेगळ्या विभागातून एकत्रित आले आणि त्यानंतर ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे। स्थानिकांना संधी देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच मध्ये या ठिकाणी हे स्थानिक संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय। एका बाजूला कळबस्ते आहे तर दुसऱ्या बाजूला गाण्याचा संघ आहे। शेवटची 3 मिनिटं शिल्लक असताना मंदार या ठिकाणी ही चढाई करतोय। मंदार मात्र खाली हात परततोय। पाहिलं तर सोहमच्या मधून चढाई गुणसंख्या पाहिली तर 16-15, ज्याने कमबॅक पलटवार दिला। आर्यन पवार असेल, सोहम असेल, चांगला कमबॅक पाहिला। फर्स्ट हाफ मध्ये पाहिलं सेकंड 10 ते 8 गुणाची पडत होती, सेकंड मध्ये कमबॅक केलं जाईल, कमबॅक केलं जात आहे। पुन्हा एकदा पाहिलं तर सोहमच्या मधून चढाई आहे, एक युवा टॅलेंटच्या मधून चढाई दिली जाते। ही देखील पाहिली ना तर एक ती चढाई दिली जाईल, पण गुणाची पडतं पाहिलं तर आता कमबॅक करावं लागेल। मैं तो कहूँ कहूंगा इस शेर की झलक सबसे अलग क्या होता हुआ। थर्ड रेड डू और डाई वाला रेड है। 3
नंबर वाले खिलाड़ी है। जरूर यहाँ पर मंदार क्या करते हैं, पिछले बार इनको पिछले हाफ में इनको पूरी तरह से दबोच लिया था, शिकार बनाया था कलबसे की टीम ने, लेकिन इस बार देखते हैं आखिरी के यहाँ पर कुछ मिनटों का खेल शेष है। मंदार को शिकार बनाया, कहां से कहां मैच चला गया, कभी इधर कभी उधर जाने वाला मैच है। तालियां तो होनी चाहिए। सामना संपन्न शेवटची 2 मिनिटं गुणफलक पाहिलं सर 17-15 सेकंदामध्ये रंगपंपा बुलेट आर्यनच्या माध्यमातून चढाई आहे, तोच आर्यन चढाई करतात परंतु खतरा आणि खतरा दिला जातो गाणे संघा करता। यहाँ पर देखेंगे दोनों तरफ आग लगी है। विराज यहाँ पर ये रेड करते हुए, विराज की रेड है और ये देखेंगे जरूर यहाँ पर देखेंगे 2 शिकार बनाते हुए। ओहो, अंपायर की तरफ से देखेंगे तो 3 कपूर का इशारा था, 3 वाला इशारा है, 3 वाला इशारा। यही कोशिश करनी चाहिए थी कलबसे के लिए, क्योंकि इनके पास लीड थी और इन लीड को तोड़ दिया है विपक्ष वाले, यानी गाने की टीम है। गाने के पीछे कौन है, विजय गजमल है, प्रीतम पवार है, और यहाँ कलबसे के पीछे देखेंगे तो पुन्हा सोहमच्या बदलून चढी बॅक करून जोडे केलं होतं आर्यन मैदानच्या बाहेर असताना 17-19 कम आणि बॅक करणं करतात। रंपंपा पुन्हा ट्रेवलर ट्रेन चालवायला लागेल, दर्शक क्रमांक 6 चढाई करतात, एका गुणाची कमाई कम आणि बॅक शेवटचं पाहिलं तर एका गुणाची कमाई केली होती। 18-19 2019 मध्ये कोरोना आला होता, त्या महामारीतून आपण या ठिकाणी बाहेर पडलो आणि इथे पाहूया या गुणांकरिता हाणामारी होते। शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना एका गुणाची आघाडी येते म्हणजे केदारेश्वर गाणे संघाकडे। आता मात्र पाहूया काय घडतंय काय बिघडतंय। शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे, 30 सेकंदांपेक्षा अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही लढत असणार आहे, कारण या लढतीमधला हा महत्वाचा भाग आपण पाहतोय। ही चढाई या ठिकाणी निरंगपणे संपूर्ण करेंगे, कारण 18-19 अशा प्रकारचं हे गुणफलक पाहतोय। सामना जर तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत। आता एका आणि बोनसचा पास ज्याने कम बॅक पलटवार दिला, टॅकल पाहिजे नसेल, अप्रतिम टॅकल होती, निर्णायक टॅकल होती। शेवटच्या एकामध्ये काय घडलं होतं, सुपर टॅकल असताना विराज यहाँ पर तैयार है। विराज क्या करेंगे, मैदान के अंदर टाइम पास करेंगे। इस बार यहाँ पर देखेंगे कोई भी जरूरत नहीं थी, 21-18 वाला मुकाबला। गुणफलक पाहिलं नसेल, गुणफलक पाहिलं आपण प्रथम पहिल्या दिवशी गणपती आपल्याला सुरुवात केली होती, अतिशय सुरेख टॅकल आहे, बरोबर अतिशय चांगला सामना होता। मात्र सरतेसाठी गाडी संघाविषयी झालेला संघासाठी एक विनंती आहे प्रेक्षकांसाठी, खरं तर गेले 3 दिवस आपण उभं स्पर्धा पाहता, या स्पर्धेचा आनंद घेत आहे, या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे। हा या मंडळाचा